कोल्हापुरातील राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली। या सभेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी अहवाल वाचन केलं, तर बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी आपल्या पारदर्शक कारभाराद्वारे बँकेनं ठेवींचा चढता आलेख कायम ठेवल्याचं सांगितलं। बँकेनं 200 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून आज रोजी बँकेकडे 221 कोटी इतक्या ठेवी असल्याचं सांगितलं। बँकेनं सलग 14 वर्ष 0% NPA ठेवून 2,47,00,000 रुपये इतका विक्रमी नफा मिळवलाय। सभासदांना वितरित करण्यात येणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा 21 लाखावरून 25 लाख इतकी आणि आकस्मिक कर्जाची मर्यादा 1.5 लाखावरून वाढवून 2 लाख रुपये इतकी करण्यात आल्याचं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं। सभासदांना सन 2023-24 सालासाठी 8% लाभांश देण्याचंही त्यांनी जाहीर केलं। बँकेचं कार्यक्षेत्र 7 जिल्ह्यात आहे, ते वाढवून संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्याबाबतचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले। या वार्षिक सभेला उपाध्यक्ष अरविंद आयरे यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते।